मंगळसूत्रासंबंधी मोदींच्या टीकेवरून संजय राऊतांनी जोरदार प्रहार केलाय। जुगाऱ्याचा शेवटचा डाव मंगळसूत्र असतो, मोदी मोठे जुगारी आहेत असा घणाघात राऊतांनी केला। महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि किरीट सोमय्या यांचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर त्यांच्या संदर्भात अपप्रचार केल्यामुळे मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। विरोधी पक्षाला आपला पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्याकडून अशी कृत्य केली जात असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला। फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊत यांनी टीका केली आहे। आम्ही स्वप्नात जगत नाही, आमची स्वप्न राष्ट्रहित महाराष्ट्राच्या कल्याणाची आहेत असं राऊतांनी म्हटलंय। तुमच्या स्वप्नांचा आजार दूर व्हायला सुरुवात झाली असा खोचक टोलाही राऊतांनी फडणवीसांना लगावला। फडणवीसांनी केलेला दावा खरा आहे असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलंय। गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरेंना चालणारं नव्हतं असा खळबळजनक दावाही शिरसाटांनी केलाय। खुद्द बाळासाहेब अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। ठाकरेंचा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हायला विरोध होता असंही शिरसाट यांनी म्हटलंय। आम्ही तुमच्या बरोबर आहोत। ओबीसी नेते गोपीचंद पडळकर यांनी मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली। नाशिकच्या भुजबळ फार्मवर पडळकर आणि भुजबळांची भेट झाली। यावेळेस दोन्ही नेत्यांमध्ये ओबीसींच्या मुद्द्यावर गहन चर्चाही झाली। नाशिकमध्ये महायुतीला दिलासा मिळताना दिसतोय, कारण सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाट यांची नाराजी अखेर दूर झालेली आहे। आपण महायुतीचं काम करणार असल्याचं कोकाट यांनी जाहीर केलंय। अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंनी काम मार्गी लागण्याप्रकरणी दिलेल्या आश्वासनानंतर कोकाट यांची नाराजी दूर झाली आहे। नाशिकचे काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला। ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे। बदलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। ऐन निवडणुकीच्या काळात राजीनामा दिल्यामुळे शरद पवार गटात खळबळ उडाली आहे। पक्षांतर्गत गडबाजीला कंटाळून राजीनामा दिला असल्याचं त्यांनी सांगितलंय। संभाजीनगरमध्ये मोबाईल दुकानातून 39 लाख रुपये जप्त करण्यात आलेत। यासोबतच नोटा मोजण्याच्या मशीनसह 4 आरोपींना अटक करण्यात आली। निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शहरातील पैठण गेट येथील एका मोबाईलच्या दुकानात 39 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे।